Audio Jungle. उठलो, ब्रश केला, चाय प्यायलो, खारी बुडवली, चाय सांडली. मी बोला अरे यार कडकी मी आटा केला, परत लादी पुसली. मग बाहेर आलो, कामावर जाणार लोकांना म्हटलं अरे किधर, थोडं काम पे जा रे. अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड. संध्याकाळी लोक परत कामावरून आली, मी तिथंच उभा. अरे भाई लोक आगे, वा व्हेरी गुड व्हेरी गुड. मी उठलो, ब्रश केला, चाय प्यायलो, खारी बुडवली, चाय सांडली. मी बोला अरे यार कडकी मी आटा केला, परत लादी पुसली. मग बाहेर आलो, कामावर जाणार लोकांना म्हटलं अरे किधर, थोडं काम पे जा रे. अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड. संध्याकाळी लोक परत कामावरून आली, मी तिथंच उभा. अरे भाई लोक आगे, वा व्हेरी गुड व्हेरी गुड. मी तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी अशीच एकदम हार्ड पद्धतीची व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण इंस्टाग्रामला ट्रेंडिंग असणाऱ्या सॉंगवर, आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण वापरलेले मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. ते तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि जेथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचणी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं. त्यात पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे काही तुम्ही बीट मार्क दिलेलं आहे ते सर्व अशा प्रकारे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, प्लग जास्त क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. आता जे तुम्हाला फोटो व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि थ्री लाईनवर क्लिक करायचं, फुल काम या करून घ्यायचं आहे. आता या फोटोला काय करायचं आहे, आपल्याला 4.16च्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, या फोटोवरती क्लिक करायचं आहे, फोटोच्या पार्ट कट करायचा आहे. म्हणजे जिथे जिथे आपल्या बीट आहे तिथून असे कट मारून घ्यायचं आहे या फोटोला. तर अशा प्रकारे कट मारून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, 4.16च्या बीटला यायचं आहे, प्लगच्या क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. यातून एक तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे, ते व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचा आहे. आता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता काय करायचं आहे, प्लगच्या क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक तुम्हाला मी PNG बनवून दिलेलं आहे, ती PNG ॲड करायची आणि वरती अशा प्रकारे लावून घ्यायचे. तुम्ही खालती पण लावून घेऊ शकता, तुमच्या फोटोप्रमाणे हे फोटो आपण लावून घ्यायचे आहे. आता हे लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे, याला आपण 4.16च्या बीटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. तर आता इतकं वाढून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लगच्या क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक तुम्हाला मी बॉर्डर दिलेली असेल, ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची. त्यानंतर ब्लेंडिंगच्या जायचं आणि या बॉर्डरला अशा प्रकारे एक लाईटिंग मारून घ्यायची. म्हणजे आपल्या व्हिडिओच्या भोवताल तुम्ही अशी बॉर्डर लागून जाईल. आता काय करायचे, या बॉर्डरला आपण शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आता आपल्याला. त्यानंतर जे काही मी शेकी पीठ तुम्हाला दिलेलं आहे ते शेकी पीठ अशा प्रकारे ओपन करायचं आहे आणि जे काही पहिल्या कुठलंही पीठ आहे ते कॉपी करायचं आहे. तर हे कॉपी केल्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्ही बॅक यायचं आहे, डबल बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, जे काही पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारायचं आहे. तर हा पहिल्या फोटोला हे पेस्ट केल्यानंतर एक मदत सोडून द्या, त्याच्या पुढच्या पण फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करा. त्यानंतर मदत एक सोडून द्या आणि त्याच्या पुढच्या पण फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. त्यानंतर इथून बॅक या, म्हणजे एक फोटो सोडून ते फोटो म्हणजे ते पेस्ट करून घ्यायचा. एक फोटो सोडायचा आहे आणि दुसऱ्या फोटोला पेस्ट करायचा आहे हा इफेक्ट. त्यानंतर जे काय दुसरा फोटो राहिला आहे ते कॉपी करायचा आहे. इथून ते कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, डबल बीट मार्कला आपल्या ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, जे काय पहिला फोटो आहे त्याला आपण आधीचा दिला आहे, ते मदत एक 16 होता, तर त्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. त्यानंतर याला आपण आधीचा दिला आहे तिथे एक मदत 16 होतं, तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. त्यानंतर ते याला दिला होता आणि इथे एक 16 होतं, तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला. आता काय करायचं, शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि हा एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. तर मित्रांनो, अशाच एकदम सोप्या पद्धतीत व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.